तर गोरख ही बाग आहे निलेश महाडिक बोसेगाव ही रेड डायमंड ही पेरू आहे. ही साधारणपणे पेरू आता आपण वजन चेक केलं काट्यावर 700-750 किलोग्रॅम. 750 किलोग्रॅम मध्ये वजन झालेलं आहे. तर आपण निलेश यांना विचारूया. निलेश या इकडे दोन. हा पेरू कुठला आहे म्हणला? रेड डायमंड रेड डायमंड. ही लागण आपण फेब्रुवारी 26 मध्ये केली होती. 25 ला 26 फेब्रुवारी 2025 ला ही लागण केली होती. आज 23 फेब्रुवारी 2026 आहे. तर 1 वर्षाच्या आत तुम्ही हा तोडा काढलेला आहे आजचा. तरी साधारणपणे आज किती माल काढलाय? आज 350 ते 400 किलो पर्यंत काढलेला आहे मला. तर आज आपण हे गोरख माडी 350 किलो माल काढलेला आहे निलेश माडिक यांनी. तर आज मार्केटची अपेक्षा तुमची काय आहे? त्या मार्केटची रेंज 130 ते 140 रुपये किलोग्राम. किलो. तुम्ही लागण केल्यापासून आळवण्या कशा पद्धतीत घेतल्या, काय केलं थोडक्यात सांगा. आपण रासायनिक खत, कोंबडी खत, त्यानंतर शेणखत वगैरे मिसळून दिलं होतं. त्यानंतर स्लरीचा बऱ्यापैकी वापर केलेला आहे आपण त्यामध्ये. आणि सेंद्रिय खत वापरलं. सेंद्रिय खत वापरलेलं आहे. व्हिजिट द्यायचं म्हटलं तर आपली बाग कोणत्या ठिकाणी आहे? भोसेगावमध्ये भोसे सांगोला रोड वरती काटेवस्ती शाळेजवळ 2 किलोमीटर वर. 2 किलोमीटर महाडिक वस्ती म्हणून आहे. आपण आता प्लॉट मध्ये एकदा जाऊया, तिथले एकदा व्हिजिट बघूया. योगेश, तर ह्या 2 ओळीमधील अंतर निलेश किती आहे? 9 फूट आहे. आणि ह्या 2 रोपामधील अंतर 5 फूट. हे 5 फूट आहे. आणि सुरुवातीला ही अशी कशी सेटिंग होते ही जरा सांगा ना. आता सध्या हे याला फोम लावलाय, पहिला सेटिंग झालेला आहे. मला आता आपण मगाशी कट केलाय झाडाचा बऱ्यापैकी कट केलेला. ते नंतर इथं टॉपिंग केल्यानंतर दुसऱ्यांदा कळी निघली. ते पण सेटिंग चालू आहे. म्हणजे शेंडा खोडायला लागतोय म्हणाले, त्याशिवाय ही होत नाही. सेटिंग होत कळी निघत नाही त्याशिवाय. आणि आता सध्या एका झाडाला तरी 30-40 जरी सेटिंग झालं तरी पण एक झाड 10-12 किलोच्या आसपास तुटतोय. नंतर नेक्स्ट टाइम अजून 4 महिन्यानंतर नंतर ते सध्या चालूच आहे. सध्या माल खालचं तोडले. आणि यानंतर ही जे आहे द्राक्षीचं दिसते, फाउंडेशन द्राक्षीचं. तर निलेश, या फाउंडेशनची गरज आहे का? 100% लागते माझ्या हिशोबाने. मला तर पाहिजे होतं. फायदा काय कशासाठी? त्याचे 2 उपयोग करू शकतोय. एक तर झाडाला जास्त लोड झाला फळांचा तर आपण इथं बांधू शकतोय. अच्छा, एक गोष्ट झाली. आणि दुसरं, जर याला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त सहन होत नसते, पेरूला टेम्परेचर जास्त सहन होत नाही. रेड डायमंड जातीला रेड डायमंड जातीला जर थोडस सहन होत नाही, त्यामुळे वरून जर झाकायचं झालं तरी पण याचा दुहेरी आपण फायदा. कागद मारू शकतो. कागद नाही, शेडनेट सारखं व्हाईट शेडनेट जरी मारलं क्रॉप कव्हर तरी ते त्याच्यासाठी केलेलं आहे. निलेश, हा जे फॉर्म लावलेला आहे हे जरा दाखवा ना, कसं काय केले नियोजन तुम्ही. आतमध्ये ज्या जाळी येते एक तोडा ना, एक तोडून दाखवा ना. जो पिकलाय तो तोडा. कट कर ना त्यात. ह्याच्यावरून हे फॉर्म बस. हा कॅरी बॅग आहे का? नाही, हा कागदीमध्ये येतो. कागदीमध्ये येतो का प्लॅस्टिक मध्ये? कागदी. कागदी. आणि हा एक फॉर्म. फॉर्मचे फायदे काय आहेत? तो मुळे फळाला क्वालिटी वगैरे राहते तशी. क्वालिटी राहते का? कलर क्वालिटी. किड्या मकोड्यांपासून. हे आता आपण पेरू फोडलेला आहे, एकदम गोड आहे. रेड डायमंड मला खाऊन दाखवतो. हे बघा, हा आतून असा दिसतो. कलरचा काय विषय नाही, गोरख सांगतील पुढं. नंबर क्वालिटी. तरी चव कशी आहे? एकदम गोड. चव एक नंबर आहे. मग कसं काय झालं?